संत जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या बीजेच्या निमित्तानं सुरुवातीला कन्नापूर आणि त्या परिसरातल्या 11 गावातल्या शेतकऱ्यांनी आणि शेतकरी चळवळीत काम करणाऱ्या लोकांनी एकत्र येऊन हा कीर्तन महोत्सव सुरू केला। आज या कीर्तन महोत्सवाचं 4थं वर्ष आहे। 11 गावाच्या लोकांवरून आज 25 गावांचे लोक सक्रियपणे या शेतकरी कीर्तन महोत्सवामध्ये सहभागी झालेली आहेत। आणखीही काही गावाचे शेतकरी उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत। हा कीर्तन महोत्सव खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांवरती जे आसमानी आणि सुलतानी संकट येऊ लागलेली आहेत, या आसमानी आणि सुलतानी संकटामध्ये सुद्धा शेतकऱ्यांनी पाठ न दाखवता, कुठल्याही आत्महत्येसारखं पाऊल न उचलता, संतांनी दिलेला जो काही वारसा आहे, संतांनी दिलेली जी काही आपल्याला देणगी आहे, की जेव्हा या सगळ्या बाबीला आपण तोंड दिलं पाहिजे, आसमानी संकटाच्या बरोबर आपण लढलं पाहिजे आणि सुलतानी संकटाच्या विरोधामध्ये सुद्धा जर आपलं ऐकत नसेल तर नाताळाच्या माती हाणू काठी या उक्तीप्रमाणे शेतकऱ्यांनी लढलं पाहिजे, हा संदेश देणाऱ्या संत तुकाराम महाराजांच्या बीजेच्या निमित्तानं शेतकरी तितुका एक या उक्तीप्रमाणे आम्ही सगळ्या शेतकऱ्यांना या कीर्तन महोत्सवाच्या निमित्तानं एकत्र करतोय आणि त्यांना या सगळ्या शेती, माती आणि माणूस यांच्यावरती येणाऱ्या केवळ संकटाचीच नाही तर संधीची साहूल सुद्धा आणि संधी निर्माण करण्यासाठी आपण एकजूट होऊन कसं लढलं पाहिजे, शेती, माती आणि माणूस वाचवण्यासाठी आपली एकजूट कशी गरजेची आहे, हा संदेश या कीर्तन महोत्सवातून आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय। मुळात सगळ्या संतांचाच मुख्य गाभाच तो आहे की जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले तेथीची देव जाणावा तोची साधू ओळखावा। या प्रमाणे खरं म्हणजे भेदाभेद अमंगळ, कुठल्याही जातीमध्ये स्पृश्य अस्पृश्यता या संतांनी पाळलेली नाही आहे, कुठल्याही धर्माचं दुरुपयोग या संतांनी केला नाही आहे। ज्या विठ्ठलाचे भक्त आपण आहे त्या विठ्ठलाच्या भक्ताच्या दिंडीमध्ये 18 पगड जातीचे वेगवेगळ्या जाती धर्माचे संत महंत सुद्धा अगदी चोखामेळापासून ते सगळे लोक या संतांच्या दिंडीमध्ये सहभागी होतात। म्हणून हा खरा संतांचा विचार समताधिष्ठित म्हणजे समानता निर्माण करणारा, कुठलाही भेदभाव न करणारा, माणुसकी जपणारा हा विचार आहे आणि तो विचार आम्ही केवळ भाषणातून, कीर्तनातून, व्याख्यानातून नाही तर घराघरातली भाकरी, गावातल्या सगळ्या कुटुंबातून, वेगवेगळ्या समाजाच्या कुटुंबातली भाकरी आम्ही गोळा करतो आणि त्याच भाकरीचा पंगती आणि काला आम्ही करतो आणि म्हणून खऱ्या अर्थानं समाजाची एकजूट आणि सामाजिक सलोखा निर्माण करणारा हा कीर्तन महोत्सव या परिसराने बघतोय आणि पाहतोय।